कुणालजी दाते आणि सदाबहार कॉमेंटेटर 3-1 कॉमेंटेटर अजय घरत. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. याचसाठी केला होता अट्टास की शेवट गोळ व्हावा आणि आज या स्पर्धेचा अंतिम सामना आपल्या समोर रंगतोय. 40 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी तयार झाले आणि अखेर 2 संघ फायनलमध्ये दाखल झालेत. एकविरा मानकोली विरुद्ध विलासमूर्ती राहनाळ या 2 टीमच्या दरम्यान हा फायनलचा थरार आपल्या समोर रंगतोय. टॉस इथे जिंकला उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि ज्यांनी आपले टीव्ही सेट्स त्याचबरोबर स्मार्टफोन उशिराने उघडले असतील त्यांच्या माहितीसाठी की टॉस इथे झाला. टॉस जिंकला विलासमूर्ती राहनाळ या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय कॅप्टन चिराग माळी याने घेतलाय. तकदीर माळीच्या विरुद्ध कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल आता सुरू होते. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत अजय घरत. वेलकम, आपलं स्वागत. पहिला बॉल ऑन ड्राईव्ह इथे केलाय. डीप मध्ये फिल्डर येतोय भरपूर वेगाने. 1 रन इथे कंप्लीट होते. दुसरा रनचा प्रयत्न आणि इथे 2 रन मिळतील बॅट्समन तकदीरला. धन्यवाद कुणाल दाते. बहुत ही बढ़िया शुरुआत इस फाइनल मैच की बैट्समैन तकदीर माली द्वारा. खुद कप्तान है देखा जाए तो एकविरा मानकोली टीम के. टॉस हार कर पहले बल्लेबाजी करनी है. टॉस हारने के बाद यहाँ पर मानकोली टीम को 2 रनों से खाता खुला है. और फिर माली की यदि हम बात करें तो पूरे टूर्नामेंट में गजब के फॉर्म में चले हैं. पहले ही मैच में वाकलन टीम के विरुद्ध उन्होंने 48 रनों की धुआंधार पारी खेली थी. सर्वोच्च धावसंख्या याच बॅट्समनच्या नावावर आहे. तकदीरचा फटका आता हवेत आहे. स्वतः बॉलर खाली येतो आणि बॅट्समन तकदीर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला झटका बसतोय एकविरा मानकोली टीमला. कमाल की शुरुआत देते हुए अपनी टीम को चिराग माली कप्तान बनाम कप्तान. पहले ओवर में बैटल था लेकिन यहाँ पर राहनाल टीम के कप्तान भारी पड़े हैं. आणखीन एक महत्वाची गोष्ट, मग अशी एक वाकयुद्ध रंगलं होतं. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला टॉस केला जात होता त्यावेळेला सांगितलं होतं बॉलर चिरागने की समोरच्या टीमचा तकदीर चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्याची विकेट खूप महत्वाची असेल. त्याचबरोबर 2 बॅट्समनचा उल्लेख त्यांनी केला होता, यशपाल माळी आणि त्याचबरोबर दीपू माळी याचा. परंतु आता त्याने पहिला अडसर दूर केलाय, त्यामुळे मी म्हणेन पारडं थोडंसं कुठेतरी जळ झालं पहिल्या ओव्हरमध्ये विलासमूर्ती राहनाळचं. टॉस जिंकल्यानंतर बॉलिंगचा निर्णय तो देखील योग्य ठरवत असताना स्वतः कैप्टन चिराग माड़ी. और हर मैच में उन्होंने विकेट चटकाए हैं. गेंदबाजी में किसी भी मैच में निराश नहीं किया है चिराग माड़ी ने. आज सुबह के मैच में भी हमने देखा था 2 ओवर में 8 रन देकर 2 विकेट्स चटकाए थे उन्होंने वडुनगर टीम के विरुद्ध. नए बैट्समैन सौरभ आए हैं वन डाउन खेलने के लिए. युवा खिलाड़ी है और युवा खिलाड़ियों ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया है. खास तौर पर हम देखें तो मानकोली टीम की ओर से यशपाल के पास स्ट्राइक. यशपालसाठी हा बॉल इनसाइड एज घेतली, बॅटची आतमधली कडा घेत असताना शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरच्या हातामध्ये जातोय. सिंगल फक्त मिळेल, खातं उघडलं जातं. यशपाल यांचं टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 3. पॉवर प्ले मध्ये किती रन अपेक्षित वाटतात? फायनल मॅचचं प्रेशर दोन्ही संघावर सारखंच असतं. अजय काय वाटतं पॉवर प्ले मध्ये कितपत रन बनतील? तो मेरा कहीं ना कहीं अनुमान ये है कि 20-25 के बीच में शायद स्कोर बनेगा पावर प्ले में. अभी देखते हैं कि होता क्या है. ये सिर्फ प्रेडिक्शन है. वैसे भी क्रिकेट में ज़्यादा चीज़ें प्रेडिक्ट नहीं की जाती है. ये महान अनिश्चितताओं का खेल है. लेकिन मुझे कहीं ना कहीं अंदर से ऐसे लगता है, जिस तरह की बल्लेबाजी भी है मानकोली टीम की. ओहो, बाउन्स खूप चांगला मिळालाय. उंची चांगली घेत गेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये, परंतु अंपायरचा सिग्नल हा वाईड बॉल. दिशा थोडीशी चुकीची होती बॉलर चिरागची आणि यावेळेला वाईड बॉल मिळेल. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 4. गेंदों को मूव भी करा रहे हैं, अच्छी रफ्तार के साथ गेंदबाजी कर रहे हैं चिराग माली. लेकिन टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकली थी गेंद और अंपायर का सही फैसला. पहला अतिरिक्त रन इस फाइनल मैच का. अंपायरिंगचा दर्जा या स्पर्धेमध्ये दिसलेला आहे. 40 संघ वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. फुलटोस बॉल, टायमिंग इथे चांगलं जुळलंय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउन्स, कदाचित बॉल आतमध्ये पडलाय असे संकेत येतात आणि हो अंपायरचा निर्णय येतोय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा चौकार. महामुकाबले का पहला चौका सौरभ के बल्ले से आया है. वन डाउन खेलने के लिए आया है बल्लेबाज. बाउंड्री के काफी नजदीक जाकर गेंद गिरी. ये देखिए कमजोर गेंद थी. फुल टॉस, ज्यादा ताकत का इस्तेमाल नहीं किया. टाइमिंग अच्छी थी और खाली क्षेत्र में खेला था. पावर प्ले का लाभ उठाते हुए बल्लेबाज. बहुत ही कमजोर गेंद देखने को मिली चिराग माली द्वारा. पॉवर प्ले आणि त्यामध्ये फुलटोस. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. एक ठेवण्यात आलेला आहे स्क्वेअर लेग आणि एक काऊ कॉर्नर रिजन मध्ये. त्याचा फायदा उचलत असताना बॅट्समन सौरभच्या बॅटमधून हा चौकार. टीमची धावसंख्या 8.
यावेळेला खूप चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने वन बाउन्स सीमारेषा पलीकडे हा चौकार खूप चांगला स्वीप केलाय बॅट्समन सौरभच्या बॅटमधून हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. क्रिकेटचा महोत्सव आयला कोणती बाई हा चषक आयला कोणती बाई हा चषक आयला कोणती बाई हा चषक आयला कोणती बाई थैंक यू डीजे कड़क शॉट बिल्कुल जय मल्हार चाय की तरह. जय मल्हार चाय जो चुटकी में सुस्ती भगाए. क्या कमाल की बैटिंग कर रहे हैं. पिंच हिटिंग के लिए भेजा गया है सौरभ को और अपना काम बखूबी से निभाते हुए खड़े खड़े लैप स्वीप किया था उन्होंने. टाइमिंग शानदार. अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. टायमिंग अगदी चांगला आणि त्याचमुळे 4 रन देखील मिळालेले आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवला त्याला भेदून हा चौकार. टीमची धावसंख्या 12. पुन्हा एकदा फुलटोस. यावेळेला मिस केली लाईन बॅट्समनने. त्रिफळा उद्ध्वस्त आणि यश मिळते पहिल्या ओव्हरमध्ये चिराग माळीला. हे दुसरं. तकदीर आऊट झाल्यानंतर सौरभ देखील आऊट. आहे आयोजन गावदेव संघाचं आहे वडूनगर गावाचं आहे आयोजन गावदेव संघाचं आहे वडूनगर गावाचं फलंदाजाची करून दांडी गुल थैंक यू डीजे. कहते हैं ना कि बैट्समैन फेयरलेस है तो ठीक है लेकिन केयरलेस नहीं होना चाहिए. 2 चौके आए थे. थोड़ा सा संभल कर भी खेल सकते थे और इस गेंद पर भी हालांकि चौका बटोरने का मौका था लेकिन काफी ज्यादा अक्रॉच चले गए और रफ्तार में बीट हो गए सौरभ. अगदी बरोबर आहे. फिअरलेस आणि केअरलेस मध्ये एका शब्दाचा फरक आहे आणि कुठेतरी त्याच एका शब्दामध्ये विकेट देखील जाऊ शकते. तेच इथे झालंय. बॅट्समन आऊट झालाय. 2 चौकार आले होते सलग. फिअरलेस क्रिकेट इथे खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर एक केअरलेस स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला आणि बॅट्समन आऊट होऊन परतलाय. सौरभ पॅव्हलियनच्या दिशेने. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर असताना पहिलं षटक इथे संपलेलं आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम एकविरा मानकोली 12 रन 2 विकेटचं नुकसान. गजब का ये टूर्नामेंट, गजब का आयोजन, गजब के ऑर्गेनाइजर्स और गजब के दर्शक भी यहाँ पर मौजूद है. आप सभी का हार्दिक स्वागत है लेट कुंतीबाई कप 2020 वडूनगर भिवंडी में. वडूनगर के स्वर्गीय रघुनाथ पाटिल मैदान से ये सीधा प्रसारण सिर्फ और सिर्फ आपके लिए प्रिंस मूवीज पर. वडूनगर गावचे नाटककार आदरणीय महेश पाटील सर यांच्या वतीने रेग्युलर क्रिकेटसाठी मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ठेवण्यात आलेला आहे. त्यांच्या वतीने ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यांना विनंती, आपण जिथे कुठे असाल आपल्याला व्यासपीठावर यायचंय. आपलं सहर्ष स्वागत. जय मल्हार चा कडक चहा बरोबर शेवटचा कडक सामना अपेक्षित आहे. दोन्ही टीमच्या माध्यमातून कडक परफॉर्मन्स आम्हाला अपेक्षित आहे. दुसरं षटक नितीन कडून. पहिला बॉल बॅकफुटला गेल्यानंतर ऑन साइडला पूल केला. डीप मध्ये फिल्डर येतो. शॉर्ट पूलचा हा फटका होता. बॅट्समन यशपालचा रनआउटची संधी. डेंजर एंडला धावत असताना आतिश आणि अखेर 2 रन इथे पूर्ण केले जातात. यशपालवर खूप मोठी दारोमदार असेल या मॅच मध्ये अजय. 2 विकेट गमावल्यानंतर. जी बिल्कुल. बिग बॉयज में यशपाल का भी नाम लिया जाता है. सीनियर प्रो है, सबसे अनुभवी खिलाड़ी है. जहां तक मानकोली टीम का सवाल है, 2 विकेट जल्दी गिर गए हैं तो कहीं ना कहीं अनुभव उनका इस्तेमाल में लाना होगा. क्रीज पर टिकना होगा. उनके पास बहुत लंबे लंबे शॉट्स है लेकिन कई बार देखा जाता है कि बड़े शॉट्स खेलने के चक्कर में जल्दी आउट हो जाते हैं. लेकिन ये कोई मामूली मैच नहीं है. छोटी मोटी लड़ाइयाँ खत्म हो गई है. महायुद्ध शुरू हो गया है, महामुकाबला है तो उसको समझते हुए बैटिंग करनी होगी. अगदी बरोबर आहे. आता हे महायुद्ध सुरू झालं आणि इथे खूप चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. 2 विकेट गमावल्यानंतर एक्सपिरियन्स विरुद्ध एक्सपिरियन्स. यावेळेला फटका हवेत होता. फाईन लेगच्या फिल्डरला बीट करून जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार यशपाल माळीच्या बॅटमधून. कोणती बाई हा चषक आयला कोणती बाई हा चषक आयला कोणती बाई हा चषक आयला कोणती बाई हा चषक आयला. थोड़ा सा भाग्य का सहारा मिला बल्लेबाज को. फाइन लेग सर्कल के अंदर था. विकेट कीपर और फाइन लेग के बीच में से गेंद निकल गई थी. नियंत्रण में तो नहीं थे पूरी तरह से लेकिन चौका मिला. पॉवर प्ले आहे त्याचा वापर करणं गरजेचं आहे. यावेळेला करण्याचा प्रयत्न परंतु थोडंसं अपयश आलंय. यशपाल माळीला विकेट कीपरचा वेध घेतला जातो आणि ते डॉट बॉल. दुविधा में रहे बल्लेबाज. पहले छोड़ना चाहते थे फिर खेलने की कोशिश की लेकिन जब खेलने की कोशिश की तो काफी देर हो गई थी. द्विधा मनस्थिती असल्यामुळे हा स्ट्रोक थोडासा चुकला बॅट्समनच्या माध्यमातून. वेगवान बॉल. प्रत्युत्तर चांगलाय. समोर खेळलाय. ओव्हर द बॉलर हेड. व्ही शेप मध्ये येतोय. समोरच्या दिशेने चौकार बॅट्समन यशपाल माळीच्या बॅटमधून. पारितोषिक लाखाचं आहे निलेश भाऊच्या मानाचं
थँक्यू. चांगली बॅटिंग करत असताना मैदानामध्ये यशपाळ माळी, अजय म्हणतात ना, गंजून संपल्यापेक्षा झिजून संपलेलं कधीही योग्य असतं आणि या खेळाडूने तर अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले त्याच्या आयुष्यामध्ये क्रिकेट. खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. वाकई में मानकोली की ये पुरानी तलवार है, लेकिन इस पुरानी तलवार को अभी भी जंग नहीं लगा है. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा खाली राहतोय, एका रनचा प्रयत्न होतो आणि यशपाल माळी रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट होतोय. आता तर जावं लागेल यशपालला पॅव्हिलियनच्या दिशेने. खूप चांगली फिल्डिंग इथे होत असताना टीम राहणाळकडून. करतो बॉलिंग फुल फलंदाज उडवतो षटकार. कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला. बहुत बड़ा नुकसान, बहुत ही बड़ा नुकसान, और जिस तरह से आउट हुए हैं वो काफी दुर्दैवी कहा जा सकता है. रनआउट के रूप में आउट हुए हैं यशपाल माली. एक चीकी सिंगल लेने की कोशिश, 2 चौके आ चुके थे, लेकिन ये जोखिम भरा रन लेने के प्रयास में रनआउट हुए हैं यशपाल माली. आउट होने से पहले 11 रनों का योगदान दिया यशपाल ने. 3 बैट्समैन आउट हो चुके हैं. टीम का स्कोर है 22 रन. अजय यांनी प्रिडिक्ट केलं होतं की जवळपास 24-25च्या आसपास इथे रन बनवले जातील पॉवर प्लेमध्ये. प्रिडिक्शन आतापर्यंत योग्य आहे आणि मला वाटतं अजून एक बॉल शिल्लक आहे या पॉवर प्लेमधला. इथे जर चौकार आला तर प्रिडिक्शन अगदी योग्य होईल. अजय यांचं एक नॉलेज आहे क्रिकेटचं, सातत्याने क्रिकेटच्या मॅचेस कव्हर केल्या जातात भिवंडी परिसरामध्ये ॲज अ कॉमेंटेटर म्हणून अजय घरतच्या माध्यमातून. आणि अनेक वर्षानंतर आम्ही इथे भेटतोय. खूप बरं वाटतं अजयला भेटल्यानंतर. प्रत्येक गोष्टीचं नॉलेज अतिशय चांगलं आहे, त्याचबरोबर तिन्ही भाषेवर प्रभुत्व क्रिकेटमध्ये या समालोचकाचा आहे आणि ते निर्विवाद त्याने स्पष्ट केले अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असताना. ओव्हर नंबर 2 सध्या सुरू आहे आणि दुसऱ्या ओव्हरचा हा शेवटचा बॉल टाकण्यासाठी नितीन तयार. समोर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन येतोय आतिश, टीमचा कॅप्टन. माफ करा, तकदीर कॅप्टन आहे. आतिशने मगाशी खूप चांगली इनिंग पेश केली. चांगला खेळाडू आहे आतिश. बॉलिंग मार्कवर तयार. ओव्हर द विकेट. वेगवान बॉल, फटका चांगला, टायमिंग प्रॉपर, अगदी समोर साइड स्क्रीनच्या वरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सारा जन लोक जमलंय बघायला, खेळाडूंना मन पण द्यायला. सारा जन लोक जमलंय बघायला, खेळाडूंना मन पण द्यायला. क्या बात है, पहली गेंद पर स्ट्रेट डाउन द ग्राउंड, बहुत ही शानदार सिक्सर. ये इनफॉर्म बल्लेबाज का शॉट है. अच्छे फॉर्म में चल रहे हैं. पहले मैच में भी 22 रनों की शानदार पारी खेली थी उन्होंने. उसके बाद भी कुछ अच्छी पारियां खेली है. पूरे टूर्नामेंट में प्रभावित किया है आतिश ने, और पहले कुछ मुकाबलों में कप्तान भी रहे इस टीम के. 28 रन 2 ओवर के बाद. पहिल्याच बॉलवर वादळी स्ट्रोक. अजय खूप चांगल्या पद्धतीने समोरच्या दिशेने, ओरपिच बॉल होता, रडारमध्ये होता आणि वादळ मैदानामध्ये घोंगवतंय असं चित्र स्पष्ट होत असताना पहिलं पॉवर प्लेचं षटक त्या ओव्हरमध्ये रन आले होते 16. दुसरं पॉवर प्लेचं पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते 12 आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत 16. अशा 2 ओव्हरचा पॉवर प्लेचा इथे खेळ संपला आणि टीमची धावसंख्या आहे 28. कितना अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है ना क्रिकेट, कुणाल. एक गेंद पहले आपने कहा कि मेरा प्रेडिक्शन बिल्कुल सही जा रहा है, लेकिन एक गेंद के बाद देखिए मेरा प्रेडिक्शन थोड़ा सा गलत चला गया. 25 तक कहा था मैंने, 28 बन गए. चांगला स्ट्रोक होता आणि मी तर म्हणेन ही वादळापूर्वीची शांतता असेल कदाचित आतिशच्या माध्यमातून ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळलाय. आता स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन दीपेश. पहिला बॉल फाईन लेगला, फिल्डिंग चांगली, थ्रो थोडासा चुकीचा ठरला. हा जर थ्रो यष्ट्यांवर लागला असता तर एक बॅट्समन आउट असता. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॉलरच्या हातामध्ये दिला असता तरी देखील दीपूला जावं लागलं असतं. बिल्कुल बिल्कुल, उन्होंने अपने आउट होने का पूरा प्रबंध कर लिया था, लेकिन किस्मत अच्छी निकली उनकी कि शॉट फाइनल के खिलाड़ी का निशाना चूक गया. बहुत बड़ा हेजिटेशन था दोनों बल्लेबाजों के बीच में, और अब देखिए दोनों भी बातचीत कर रहे हैं. शायद यही चर्चा हुई होगी कि अभी भी 17 गेंदें कुल मिलाकर पारी में शेष है. थोड़ी देर तक क्रीज पर टिकना होगा, और रनिंग बिटवीन द विकेट्स को लेकर जरूर चर्चा हुई होगी. 29 रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर. 29. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा कॅप्टन चिराग माळी. पॅव्हलिन एन कडून बॉलिंग करताना दिसेल. या एन कडून सातत्याने चांगली बॉलिंग केली आहे चिरागने. पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्याच्या खात्यामध्ये विकेट्स होत्या. 2 विकेट्स त्याने घेतल्या. शॉर्ट बॉल, यावेळेला उंची जास्त आहे असं अंपायरचं स्पष्ट मत आणि 1 बाउन्सची वॉर्निंग देखील मिळते. उंचीचा चांगला वापर केलाय या एन कडून बॉलिंग करत असताना चिरागने.
और रानाल टीम की रणनीति भी स्पष्ट रही है। हर मैच में हमने देखा है कि पहला और तीसरा ओवर चिराग माली ने किया है। वो एकमात्र गेंदबाज है इस पूरे टूर्नामेंट में रानाल टीम की ओर से जिन्होंने 5 ओवर के मैच में 2-2 ओवर किए हैं और डेथ ओवर्स में नहीं करते हैं। उनका यही इरादा है कि पहले ओवर में दबाव बनाया जाए और तीसरे ओवर में भी कुछ विकेट्स निकालकर अप फ्रंट थोड़ा सा दबाव मिलाया जाए विपक्षी टीम को। यावेळेला वेगवान बॉल अंपायरकडे अपील केली जाते आणि इथे मात्र स्पष्ट फेटाळली आहे अपील. खूप चांगला उल्लेख तुम्ही केला की फ्रंट लाईन जे बॅट्समन आहेत त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न चिराग माळीने प्रत्येक मॅचमध्ये केलाय. आपण पाहतो या पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये त्याने 2 विकेट्स घेतल्या, खास करून त्याने आउट केलं तकदीरला आणि त्यानंतर सौरभला. त्याचमुळे मी म्हणेन पॉवर प्लेमध्ये त्याचं षटक अतिशय चांगलं राहिलं, सक्सेसफुल ठरलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये चिराग माळी. कुणाल, मेरा भी आपसे एक सवाल है, आपका क्या प्रेडिक्शन है कि 5 ओवर में इस फाइनल मैच में मानकोली टीम कितने रन बना पाएगी? हा बॉल सोडून दिलाय आणि खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. मला तर वाटतंय कमीत कमी 65 रन, 65 च्या आसपास हे लक्ष्य असेल. 68 ते 65 रनच्या दरम्यानचं टार्गेट सेट केलं जाईल आणि तोच कदाचित आत्मविश्वास तकदीर यांना असेल आपल्या बॅट्समॅनकडून. तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, तरी फायनल खूप रंगतदार होईल आणि तशी अपेक्षा प्रेक्षक देखील लावून आलेले असतील, कारण 40 संघ 8 दिवस ही स्पर्धा रंगते. यावेळेला बीट करून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल. चांगली बॉलिंग, गुडलेन स्पॉट वरून थोडीशी उंची घेत विकेट कीपरचा वेध घेणारा बॉल चिरागने आतापर्यंत इम्प्रेस केलाय. अजय, बिल्कुल बिल्कुल, काफ़ी प्रभावित किया है उन्होंने। प्रभावशाली बॉलिंग इस फाइनल मैच में भी कर रहे हैं कप्तान चिराग माली। देखिए, उनकी हाइट तो बढ़िया है लेकिन उनका बॉलिंग एक्शन भी बहुत अच्छा है। हायाम बॉलिंग एक्शन है, उस वजह से और ज़्यादा उछाल उनको मिलता है। 8 दिवस स्पर्धा, 80 संघांचा सहभाग, नवीन 40+ जे मला वाटते 24 आणि त्यानंतर 16 संघ हे होते जुन्या 40+चे. असे तब्बल 80 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसलेले आहेत. खूप चांगलं सामन्याचं आयोजन या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय निलेश जोशी साहेब यांच्या वतीने करण्यात आलं. आपल्या आईच्या आठवणीला, स्मृतींना उजाळा देण्याचा हा अतिशय चांगला असा उपक्रम त्यांच्या माध्यमातून तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा रंगते आणि कौतुक व्हायला पाहिजे चिराग माळीचं. ज्यावेळेला पहिलं षटक त्याने टाकलं, पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन खर्च केल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्याच्या माध्यमातून फक्त 3 रन खर्च करण्यात आलेले आहेत आणि टीमची धावसंख्या आहे एकविरा मानकोलीची 31, लॉस ऑफ 3 विकेट. बहुत बड़ी मंत्रणा दोनों बल्लेबाजों के बीच में। आतिश कहीं ना कहीं अब स्ट्रगल कर रहे हैं चिराग के सामने। 3 डॉट गेंदे खेल चुके हैं, 2 वाइड गेंदे किए इस ओवर में, लेकिन उसके बावजूद भी सिर्फ 3 रन खर्च किए हैं चिराग माली ने। शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न, या अगोदर एक बाउन्सर टाकलेला आहे, त्यामुळे हा नो बॉल असेल आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. आता फ्री हिटची संधी आहे, आतिशकडे ही संधी निर्माण झाली आहे फ्री हिट बॉल खेळण्यासाठी. टीमची धावसंख्या आहे 32. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय कुंतीबाई जोशी स्मृती चषक 2020 मध्ये मान्यवरांचं शुभागमन होत आहे. माननीय श्री विश्वासजी तळे साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. भिवंडी तालुका अध्यक्ष आहेत साहेब शिवसेना पक्षाचे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. फिल्डर आहे डीप मध्ये, फ्री हिट वर जास्त रन आलेले नाहीयेत. एकविरा मानकोली संघाला फक्त 1 रन मिळते. आतिशला टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाईल. रन झालेले आहेत आतापर्यंत 33. पॉवर प्ले नंतर तिसरं षटक हाताळत असताना बॉलर चिराग, टीमचा कॅप्टन. खूप चांगली बॉलिंग. याही ओव्हरमध्ये मी 65 ते 68 रन पर्यंत विचार करत होतो. कदाचित या षटकाने मी म्हणेन कुठेतरी खिंडार पाडलंय त्या धावसंख्येला. वेगवान बॉल, वेगवान प्रत्युत्तर. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. युजेट 6. एक नंबर आहे वडूनगर गावाचा. हे कुंतीबाई हा चषक आईला, कुंतीबाई हा चषक आईला, कुंतीबाई. माली के बल्ले से झन्नाटेदार स्ट्रोक ऑन साइड में, स्कोर ऑफ द विकेट. बहुत ही लंबा ऊंचा सिक्सर देखने को मिला और इसके साथ ही 3 ओवर का खेल समाप्त. टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई एकवीरा मानकोली टीम इस फाइनल मैच में रानाल टीम के विरुद्ध. स्कोर हुआ है 39 रन 3 विकेटों के नुकसान पर और समय हुआ है ड्रिंक्स ब्रेक का.
तर मित्र पुन्हा एकदा आपण जाऊया व्यासपीठावर. या व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित झालेले आहेत. नक्कीच या स्पर्धेचा गाजावाजा जो आहे, या स्पर्धेचं नाव आहे पूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहेत. आणि या मान्यवर कक्षामध्ये आताच ज्यांचं आगमन झालेलं आहे, शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय विश्वाजी तळेसाहेब यांचं स्वागत आणि सन्मान. विशालजी पाटील, मी आपणास विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते विश्वाजी तळेसाहेबांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व, नक्कीच स्वतः कवी आहेत विश्वाजी तळेसाहेब, कवी मनाचे व्यक्तिमत्व. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे शिवसेना तालुका प्रमुख विश्वाजी तळेसाहेबांचं. जोरदार टाळ्याने मित्रांनो स्वागत आपण करूया साहेबांचं. क्रिकेटवर अपार प्रेम आहे साहेबांचं आणि नक्कीच बऱ्याच स्पर्धांना उपस्थित दर्शवत असतात, खेळाडूंना चेअरअप करत असतात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब या क्रीडानगरीमध्ये, या मंचावर. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन झालंय. मनीष पाटील आमच्याबरोबर जुळलेले आहेत. स्वागत आहे मनीष. आणि पहिला बॉल येतोय डॉट बॉल भावेशच्या माध्यमातून. या बॉलरने देखील इम्प्रेस केलंय, खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये टीम राहणाळकडून राहिलेली आहे भावेशच्या माध्यमातून. नक्कीच आतापर्यंतचा विचार केला तर हा पल्ला पार करण्यासाठी जवळपास 5 ते 6 सामन्यांना विजयी होऊन तुम्हाला या पल्ल्यापर्यंत तुम्ही पोहोचला, तर या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये तशीच कामगिरी व्हायला हवी. अगदी बरोबर आहे, तशीच कामगिरी होणं गरजेचं आहे. 5-6 मॅचेस जिंकून तुम्ही अंतिम 2 मध्ये पोहोचलेला आहात आणि महत्त्वाचा हा सामना आहे. गावाचं नाव मोठं होईल या स्पर्धा जिंकल्यानंतर. दुसरा बॉल फुलटोस बॉल, टायमिंग समोरच्या दिशेने खूप चांगलं जुळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय आणि हा येतोय आतिशच्या बॅट मधून षटकार. खेळाडू सारे जमलन बघा, खेळाडू सारे क्रिकेटचा महोत्सव व्हायला. कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई. थँक्यू डीजे. कुठल्याही संघाच्या कुठल्याही फलंदाजाला हेच अपेक्षित असते की समोरील गोलंदाज कुठलीच चुकी करतो आणि ही चुकी केली जाते आणि या चुकीचं परिवर्तन म्हणजेच का हा चेंडू सीमारेषेच्या पार केलाय आणि या षटकाराची नितांत गरज होती असं मला वाटते एकविरा माणकोळी संघाला. कारण तुम्ही म्हणालात की 5 षटकांच्या समाप्तीपर्यंत 65 धावांचं लक्ष्य गाठलं जाईल. जर अशाच पद्धतीने जर मारा राहिला तर या 65 धावा पूर्ण होऊ शकतील. फायनल तशी होईल, कारण 65 रन जर केले तर मजा येईल. फायनल मॅच मध्ये दोन्ही संघ ताकदीने खेळताना दिसलेले आहेत. गावाच्या नावासाठी हे दोन्ही संघ खेळताना दिसत आहेत आणि दोन्ही संघाने आतापर्यंत ताकद दाखवली आहे. खास करून मी आतिशचं कौतुक करेन. पहिला बॉल तो खेळला, षटकार त्याने ठोकला. मी त्याच वेळेला म्हटलं होतं की कुठेतरी वादळ घोंगवतंय मैदानामध्ये आतिश नावाचं आणि त्याच्या बॅटमधून आणखीन एक षटकार येतोय. खूप चांगली बॅटिंग करत असताना आतिश. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली 46 धावा. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी होते, पण गोलंदाजी क्षेत्रामध्ये थोडासा कमी पडतोय, तो म्हणजेच विलास स्पोर्ट्स राहणार संघ. धावसंख्या 45 झाली आहे. जर आपण चिरागच्या पहिल्या षटकाचा विचार केला 12 धावा खर्च केला, त्यानंतर नितीन आलाय, नितीन 16 धावा खर्च केल्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये चिरागकडे अपेक्षा होत्या की एक चांगलं षटक होईल, पण तसं काही झालं नाही. या 11 धावा त्याने देखील खर्च केल्या आणि भावेशच्या या दुसऱ्या चेंडूवर षटकार येतोय. म्हणजेच कुठलाच गोलंदाज या धावामध्ये म्हणावी तशी विलक्षण कामगिरी करू शकला नाहीये. चांगली बॅटिंग होत असताना आतिशच्या माध्यमातून ओव्हर नंबर सध्या 4 सुरू आहे भावेश कडून. यावेळेला इनसाइड एज कदाचित घेतली होती, विकेट किपर कडून झालेली चूक. ही चूक महागडी ठरू शकते का मनीष या स्टेजला? या इतिहासाचा विचार केला, या स्पर्धेचा इतिहासाचा विचार केला, जेव्हा जेव्हा फलंदाजा झेल सुटलाय तेव्हा तेव्हा तो फलंदाज मात्र अक्षरशः गोलंदाजावर बरसलाय. तर पाहूया आतिश तो क्रम सुरू ठेवतोय का? इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील तेच घडलेलं आहे. जेव्हा जेव्हा कॅचेस सुटल्यात तेव्हा तेव्हा मोठमोठा उपद्रव झाला. आणि आता पाहूया आतिश, आता आतिशी बॅटिंग इथे करेल का, नावाप्रमाणे क्रिकेट खेळेल का? टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 45. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू असताना पहा झेल सुटला आणि त्यानंतर हुक केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. 6 धावांसाठी षटकार. आईला कुंतीबाई हा चषक आईला.
थँक्यू. खूप चांगल्या पद्धतीने बॉडी वेट ट्रान्झॅक्ट केलं, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूचा पाठलाग केला आणि थोडंसं शपलून कन्वर्ट केलाय तो म्हणजे षटकारासाठी. म्हणजेच काय आता 65 नाही तर मला तर असं वाटतं 75 किंवा 80 धावा देखील 5 षटकामध्ये पाहायला मिळू शकतील प्रेक्षकांना. षटकाराच्या माध्यमातून डील केले जाते. धावसंख्या झाले ते म्हणजेच 51 धावा, 51. 51 रन स्कोर बोर्डवर आणि इथे अर्धशतक कंप्लीट झालेलं आहे बॅटिंग करणारा संघ एकविरा मानकोलीचं आणि त्यामध्ये बॅट्समन आतिशच्या बॅटमधून हा आतापर्यंत तिसरा षटकार येतोय. आतिशच्या बॅटमधून आतिशी बॅटिंग अपेक्षित आहे आणि तशीच तो बॅटिंग करतोय. अगदी वादळी खेळी तो इथे करण्याचा प्रयत्न नक्की करताना दिसेल आणि म्हणूनच म्हटलं जातं काही वादळ मात्र तुम्हाला विचलित करण्यासाठी येत नसून वाट मोकळी करण्यासाठी येतात आणि या स्पर्धेमध्ये वाट मोकळी एकाच संघाची होईल, तो संघ या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरेल. बॉलर तयार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर भावेश. ओरपिच बॉल ऑफ ड्राईव्ह केला, डीप मध्ये फिल्डर येतोय भरपूर वेगाने आणि तोपर्यंत 2 रन घेण्याचा प्रयत्न इथे दाखवलाय केलाय बॅट्समन दीपू माळी बरोबर. आतिशने 2 रन मिळतील. टीमची धावसंख्या 53. धावसंख्या झाली 53. थोडीशी बॉडी लँग्वेज डाऊनवर्ड्स वाटते ती म्हणजेच चिराग माळी आणि कंपनीचे, कारण आता धावांचा आलेख उंचावला जातोय एकविरा मानकोळी संघाकडून. आता मात्र स्वतःवर विश्वास ठेवून गोलंदाजीचा सराव आठवून मात्र यावेळेस खेळ करावा लागेल, कारण खूप सारे सामने तुम्ही एकमेकांसोबत खेळलेत. 2-3 दिवस अगोदरच तुम्ही एकमेकांसोबत खेळलेत आणि त्यावेळेला चिराग माळी आणि कंपनी खूप चांगला खेळ करून अंतिम सामना विजयी ठरली होती आणि आता मात्र वचपा काढला जातोय एकविरा मानकोळी संघाकडून, असं कुठेतरी जाणवते. आत्मविश्वास या शब्दाला खूप महत्वाचं स्थान आहे आणि यावेळेला पहा आणखीन एक दमदार फटका पाहायला मिळतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक आतिशी षटकार. आतिशच्या बॅटमधून टीमची धावसंख्या षटकाराबरोबर जाऊन पोहोचली 59. 8 रन. आहे आयोजन गावदेव संघाचं, आहे वळून नवघर गावाचं. थँक्यू. तर खूप चांगल्या पद्धतीने स्वर्गीय कुंतीबाई स्मृती चषक 2020 मध्ये सर्व सर्वांनी सहभाग नोंदवला. तर आगामी काळामध्ये 2021 मध्ये 5 गाव प्रीमियर लीग 2020-21 ज्या स्पर्धेमध्ये वडूनोगर, कालवार, कारिवली, वडघर आणि डोंगे या परिसरातील खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आणि प्रवेश अर्ज फी आहे 200 रुपये. तर मित्रांनो, आपल्या आयोजकांकडून प्रवेश फी भरून आपली प्रवेशिका जमा करून आपलं नाव नोंदवायचं आहे. धन्यवाद. चांगली बॅटिंग आतिशच्या माध्यमातून आणि इथे चौथं षटक संपले. टीमची धावसंख्या जवळपास 59. 59 लॉस ऑफ 3 विकेट. आतिशने आतापर्यंत षटकार ठोकलेत या मॅच मध्ये 4 आणि धुवाधार बॅटिंग सध्या सुरू आहे. दीपू माळी त्याच्याशी काहीशी चर्चा करत असताना या ओव्हरमध्ये मला वाटतं स्ट्रायकिंग एंडला असेल आता दीपू माळी. तर A1 जोडी निलेश पाटीलजी आणि सुकेश डाकेजी यांनी आम्हाला 15 संघांसाठी टी शर्ट उपलब्ध करून दिले. त्या मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात ते बक्षीस समारंभाच्या अगोदर या ठिकाणी येणार आहेत. अगदी प्रसिद्ध जोडी आहे या परिसरातली A1 जोडी. सुकेश डाकी आणि निलेश पाटील यांची खासदार चषकाचं आयोजन त्यांच्या वतीने केलं जातं. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करू. त्यांच्या वतीने या संपूर्ण टीमसाठी टी शर्ट पुरस्कृत केल्या गेल्या. त्यांचं मनपूर्वक आभारी आम्ही आहोत. आणि या वेळेला सुस्थितीमध्ये आहे मी म्हणेन एकविरा मानकोली, परंतु शेवटचा बॉल क्रिकेटमध्ये पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं ठरू शकतं. पाहूया या मॅचमध्ये कशा पद्धतीने कमबॅक केलं जाईल राहणार टीमच्या माध्यमातून. लास्ट ओव्हरची जबाबदारी आता अक्षयच्या खांद्यावर. वेळ थोडासा कमी घ्या ही विनंती आहे, कारण सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग तुम्हाला करायची आहे. शेवटचं षटक अक्षयच्या खांद्यावर आणि शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटिंग करण्यासाठी आता दीपू माळी स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. पहिला बॉल पाठवलाय स्लॉक स्वीप करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेग सीमा पार हा षटकार. जमलन बघा खेळाडू सारे, जमलन बघा खेळाडू सारे, क्रिकेटचा महोत्सव व्हायला. थँक्यू. स्ट्रॉंग झोन आहे दीपू माळींचा. स्क्वेअर लेग पासून लॉंग ऑन पद्धत क्षेत्र आहे ते स्ट्रॉंग झोन आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आखोटेबाद चेंडूला गुडघे वाकून स्लॉप स्वीप केले आणि डीप विकेट सीमारेषेच्या बाहेर केले 6 धावांसाठी. या षटकाची सुरुवात अक्षयला मात्र 6 धावांचा भुर्दंड बसला आणि एकविरा मानकोळी संघाची धावसंख्या झाली ते म्हणजे 65 धावा, 65 रन्स. चांगली बॅटिंग बॅट्समन आतिश आणि त्याचबरोबर बॅट्समन
दीपेश माळीच्या बॅटमधून हा सलग दुसरा षटकार त्याने ठोकला. या अगोदर त्याने एक बॉल फेस केला होता, त्यावर देखील त्याच्या बॅटमधून षटकार आला. तो आतापर्यंत 3 बॉल खेळलाय, 3 बॉलमध्ये 13 रन. टीमची धावसंख्या 65-65. यावेळेला बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा खाली राहतोय, त्यामुळे डीप मध्ये फिल्डर येतोय. मिड विकेट आणि काउ कॉर्नर रिजन मध्ये तोपर्यंत 2 रन यशस्वीरित्या मिळत आहेत. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 67 रन. लॉस ऑफ 3 विकेट टीम मानकोली. अतिशय फलंदाजी मात्र धुवाधार होते, पण या षटकाचा विचार केला, या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार आलाय म्हणून या षटकाची जबाबदारी स्वीकारतो तो म्हणजे दीपू माळी आणि या 2 धावा वेगाने परिपूर्ण करते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 67 धावा. आणि आता मात्र या पुढील 4 चेंडूवर एक जबाबदारी असेल दोन्ही फलंदाजावर या धावांना आकार देण्यासाठी, आणि ती जबाबदारी पूर्ण करतील का ते पाहायचंय. ओव्हरपिच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम होतोय. बॉल थोडासा हवेत, डीप मध्ये फिल्डर आहे, काउ कॉर्नर रिजन मध्ये बॅट्समन आउट होतोय. दीपू माळी बॅक टू द पॅव्हलियन. आहे आयोजन गावदेव संघाचं गावाचं आहे आयोजन गावदेव. थँक्यू. एलिव्हेशन खूप चांगलं होतं, खूप जास्त उंचीवर गेला होता, डिस्टन्स मात्र तेवढं गाठता आला नाही आहे. खूप चांगल्या पद्धतीने या विकेटचं महत्त्व माहीत होतं, ते म्हणजेच दीपू माळीच्या की विकेटचं महत्त्व किती आहे ते माहीत होतं. ते म्हणजेच विलास पोटी राहण्याच्या क्षेत्ररक्षकाला म्हणून वेळेवर आला, जजमेंट चांगलं घेतलंय, सुरेख झेल टिपला आणि बाद केलंय फलंदाज दीपू माळीला. एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं, त्याचमुळे बॉल थोडासा आतमध्ये राहिला आणि त्याचमुळे दीपूला आता जावं लागतंय पॅव्हलियनच्या दिशेने. एक मोठी विकेट मिळाली राहणार संघाला. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 67-67. 68चा मी विचार करत होतो, अगदी तिथपर्यंत तर संघ जाऊन पोहोचला आणि अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 3 बॉलवर पाहूया कशा पद्धतीने बॉलिंग होईल. हे बॅटल खूप चांगलं रंगलंय. आतापर्यंत जशी मॅच पाहिजे होती प्रेक्षकांना तशी मॅच झाली आहे. अजूनही दुसरं सत्र येणं बाकी. 3 बॉल अक्षयच्या आणि स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे आतिश, नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव. आतिशसाठी हा बॉल, बॅटची वरची कडा घेतली, विकेट किपर बीट झालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने अडवण्यात यश आलंय. तत्पूर्वी 2 रन इथे कंप्लीट केले जातील. अशा कॅचेस घेणं गरजेचं असतं अशा या मॅचमध्ये, कारण दबाव आहे, प्रेशर आहे दोन्ही टीमवर आणि अशा परिस्थितीमध्ये परफॉर्मन्स देणं तेवढंच गरजेचं आहे विकेट किपरच्या माध्यमातून देखील. धावांचं महत्त्व खूप जास्त माहिती आहे 2 क्षेत्ररक्षकांना, म्हणून वाऱ्याच्या वेगाने धावत गेले, चेस केलं, चेंडूला एकाने अडवला आणि दुसऱ्याने गॅदर करून थ्रो केला आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवला. नाण्याची एक बाजू आपण बघितली, पण नाण्याची दुसरी बाजू दुसऱ्या डावामध्ये लोक आपल्याला पाहायला मिळणार. धावसंख्या झाली ती म्हणजेच 69. यावेळेला फटका हवेत आहे, फिल्डर आहे, फक्त पाहतच राहील असं वाटतंय कारण टायमिंग एवढं चांगलं झालंय. बॉल सीमा पार आणि हा षटकार. दांडी गुल फलंदाजाची करून दांडी गुल, गोलंदाज ठरतंय पॉवरफुल. थँक्यू. पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीने चेंडूचा पाठलाग केला आणि त्यानंतर मात्र एलिव्हेशन खूप चांगलं प्राप्त केलं होतं. तितकीच चांगली पॉवर जनरेट केली गेली होती. क्षेत्र निवडलं होतं ते म्हणजेच लॉंग ऑफ आणि चेंडू सीमारेषा पार. धावसंख्या झाले ते म्हणजेच 75 धावा, 75 रन्स. मी मगाशीच उल्लेख केला होता, ही वादळापूर्वीची शांतता आहे. पहिला बॉल षटकाराने सुरुवात केली आतिशने आणि अगदी नावाप्रमाणे आतिशी बॅटिंग त्याची आतापर्यंत राहिली आहे. 35 रन फायनल मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून प्रेक्षकांनी पाहिले. टीमची धावसंख्या आहे 75 रन. शेवटचा बॉल या पहिल्या इनिंग मधला. आतिश स्ट्रायकिंग एंडला 75 रन स्कोर बोर्डवर. शेवटच्या बॉलवर पाहूया कशा पद्धतीने बॅटिंग होते, कितपत टार्गेट येईल राहणार संघाच्या समोर. बॉलर तयार. शेवटचा बॉल फुलर लेनचा होता, बॅटची आतमधली कडा घेतली, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केलेला नाही कारण एखादी एक्स्ट्रा रन जर गेली तर जास्त टार्गेट येऊ शकतं आणि त्याचमुळे फक्त 1 रन मिळते. शेवटच्या बॉलवर 76 रन झालेले आहेत. 77 रनचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे विलास मूर्ती राहणार या टीम समोर. 77 टू विन. तर याच दरम्यान आदरणीय सन्माननीय योगेश तुळशीराम गुळवी साहेब यांच्या माध्यमातून देखील आम्हाला 10 टीमसाठी टी शर्ट प्राप्त झाले. त्यांचा देखील आम्ही खरंच आभार व्यक्त करू. ज्या ज्या मान्यवरांनी सहकार्य मार्गदर्शन केलं त्या सर्व मान्यवरांचं आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण या 8 दिवसाच्या भव्य स्पर्धेसाठी तुमचं सहकार्य आणि मार्गदर्शन खूप जास्त गरजेचं होतं. त्याबद्दल सर्व मान्यवरांचं आभार. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षात. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित भारतीय विद्यार्थी सेना तालुका संघटक सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब उपस्थित आहेत. मी निलेशजी जोशी आपणास विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रवीणजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. भारतीय विद्यार्थी सेना तालुका संघटक
भिवंडी तालुका संघटक सन्माननीय प्रवीणजी पाटील. प्रवीणजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय. निलेशजी जोशी यांच्या माध्यमातून त्यानंतर या स्पर्धेचे मुख्य पाहुणे सन्मान्य विश्वजित तळे साहेबांना मी विनंती करेन की या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनोगत अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे. उपस्थित सर्व क्रीडारसिक प्रेक्षक, गेले 8 दिवस ह्या मैदानावर आपलं कौशल्यपणाला लावून खेळणारे या परिसरातील सर्व उत्कृष्टातील उत्कृष्ट खेळाडू आणि गेले 8 दिवस हे सामने अत्यंत आत्मीयतेने पाहणारे क्रीडा प्रेक्षक आणि व्यासपीठावर बसलेले सर्व पाहुणे मंडळी की जे मोठ्या आत्मविश्वासाने या सामन्यासाठी आपला वेळ देऊन इथं बसलेले आहेत. येता येता मला आपले डॉक्टर साहेब काळा कोट घालून दिसले. गवळी सर म्हणजे आतापर्यंत मी त्यांचं जेवढं काही बघत होतो त्याच्यापेक्षा आणखी एक पातळी वाढल्यासारखी वाटली. खेळाडू अत्यंत चांगले खेळाडू आपल्याकडे झालेले आहेत आणि सुदैवाने आपल्याकडे चांगली मैदाने निर्माण झालेली आहेत. जर 5-6 वर्षापूर्वी जर पाहत असेल आपल्याला अशी मैदान नव्हती, बांधावरून उडी मारून झेल घ्यायला लागायचा. आज सगळ्या गावातील कार्यकर्त्यांनी, सरपंचांनी, ग्रामपंचायतच्या उपसरपंचांनी, ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी मिळून ही मैदानं राखण्याचं काम केलं आहे. मी साप्याला गेलो होतो स्पर्धेला, तेव्हा मी माझ्या भाषणामध्ये बोललो की हे मैदान तुम्ही ठेवलं आहे तर हे मैदानाला तुम्ही वॉल कंपाऊंड वगैरे टाकली तर हे राहील, नाहीतर भविष्यामध्ये कुठून तरी झोपडपट्टी येईल आणि आपली मैदानं झोपडपट्टीच्या घशाखाली जातात आणि आपण त्यांना मुकतो. दुसऱ्या वर्षी पुन्हा तिथं स्पर्धेला गेलो, त्या मैदानाला चांगल्यापैकी वॉल कंपाऊंड टाकलेला होता. म्हणजे किमान पुढच्या खेळाडूंसाठी ती जागा आपण राखीव करून ठेवली. तशीच ही जागा इथे कोणाची काही मला माहीत नाही, इथं कंपाऊंड टाका सांगितलं तर उद्या राजेश जागा तुझे कंपाऊंड टाकलं चालेल का? तर ही भले राजेशची जागा आहे, आपल्याला ही जागा खेळण्यासाठी मिळते आणि आपले चांगले खेळाडू घडवण्याचं काम चालू आहे. विशेष म्हणजे आपल्या कोणाला हिंदीमध्ये कधी कॉमेंट्री सांगता येत नव्हती, परंतु आपली म्हणजे कॉमेंटेयर एवढ्या चांगल्यापणाने हिंदी बोलतात, चांगल्यापणाने इंग्लिश बोलतात, हे बघितल्यानंतर मनाला आनंद वाटतो की आमच्यासारख्या माणसांना मराठीमध्ये बोलताना पण पंचायत होते, पण ते अस्खलितपणाने हिंदी आणि इंग्लिशमधून बोलतात की जे आपण टी व्हीवर किंवा रेडिओवर ऐकतो तशा प्रकारचे बोलतात. म्हणून हे आमचे बोलणारे पोपट आहेत. पोपट याच्यासाठी बोलतो की पोपट नेहमी गोड बोलतो आणि म्हणून पोपट सगळ्यांना आवडतो. तर ह्या पोपटांना म्हणजे सरस्वती देवी चांगल्या प्रकारची बुद्धी देवो आणि आमच्या खेळाडूंचा, ह्या कलावंतांचा म्हणजे चांगल्या प्रकारे उदो करण्याची त्यांना संधी प्राप्त हो आणि समस्त या खेळामध्ये भाग घेणाऱ्या सगळ्यांनाच आई जग चांगलं उदंड आयुष्य आणि आरोग्य देवो अशा प्रकारची मी प्रार्थना करतो. आणि आयोजक निलेश जोशी, जय गावदेवी वडुनवघर यांची ही 8 दिवसाची मेहनत, त्यांच्या सहकाऱ्यांची 8 दिवस म्हणजे कार्यक्रम हे सादर करणे म्हणजे तशी फार कठीण गोष्ट आहे
आणि 8 दिवस नुसतं सादर करणे नाही तर 8 दिवस आपला उत्साह टिकून ठेवणे ही त्याच्यापेक्षा कठीण गोष्ट आहे. मला जेव्हा आमंत्रण द्यायला आले तेव्हा मी पत्रिका बघितली. 8 दिवस म्हणजे फार मोठा कालावधी वाटला, पण तो फार मोठा कालावधीसुद्धा निघून गेलेला आहे आणि आज फायनलचा सामना आहे. प्रताप शेठ आमचे इथे चिकटून आहेत, कारण त्यांना फायनलचा कप घेऊन जायचा आहे. आणि त्यांच्या म्हणजे प्रतिस्पर्धी आमच्या मानकोलीचा संघ आहे. दोन्ही आमचेच संघ आहे. कोणीही जिंकला तरी आम्ही जिंकलो, परंतु जिंकलेल्या संघाने जेव्हा आनंद व्यक्त करताना पराभूत संघाला सोबत घेऊन आनंद व्यक्त करावा, तो खरा विजय असतो. सगळ्यांना पुन्हा मनापासून धन्यवाद देतो आणि इथं थांबतो. पुढील कार्यक्रम असल्यामुळे हे म्हणजे मॅच बघण्याचं मला जमणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विश्वाजित थळे साहेब. आपण नेहमी म्हटलेलं आहे की कुठलाही संघ पराभूत होईल, विजय होईल. मात्र एक आहे, सन्माननीय निलेशजी जोशी साहेब यांचा नक्कीच विजय होईल. जय गावदेव क्रीडा मंडळ वडूनगर यांचा विजय नक्की झालेला आहे. विश्वाजित थळे साहेब, आपण या ठिकाणी आलात, आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि त्याचबरोबर आपला अतिशय मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल निलेशजी जोशी त्याचबरोबर जय गावदेव क्रीडा मंडळ वडूनगर यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर वळूया आपण सामन्याकडे. मेगा फिनाले. हा चेंडू इनफिल्डच्या वरून पटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. संघाचं खातं उघडलं गेलं या चौकाराने आणि या मॅच मध्ये लक्ष आहे 77 रनचं. 77. लवकर आउट झाला आज बॅट्समन भावेश. निराश केलं भावेशने आणि जतीनला मिळालं ते यश. विनीतने खूप चांगला झेल तिथे पकडला आणि आता मी म्हणेन सुरुवात तर मिळाली आहे. चौकार आलाय. 4 बॉल नंतर स्कोअरबोर्डवर रन आलेले आहेत आणि आता एक मोठी इनिंग इथे करणं गरजेचं आहे, ज्या पद्धतीने आतिश खेळला पहिल्या सत्रामध्ये. ॲब्सोल्युटली. कारण आजकाल रन रेट जर आपण बघितलं 15 पेक्षाही जास्त आहे. 15 किंवा 16 धावा या प्रत्येक षटकामध्ये कराव्या लागतील जर चॅम्पियन व्हायचं असेल तर. जतीन याला मात्र लॉफ्ट केलेला आहे चेंडूला. डीप मिड विकेट. सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कुठलंही क्रिकेटचं फॉर्मॅट तुम्ही पहा, वन डे इंटरनॅशनल, टेस्ट क्रिकेट असेल, T20 असेल, त्या संपूर्ण क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समनने अक्षरशः मोठमोठ्या गोलंदाजांवर हल्ले चढवलेले आहेत आणि यावेळेला तुम्ही पाहताय देवेशच्या बॅटमधून हा हल्ला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर खूप चांगलं टायमिंगसह बॉल जातोय सीमापार आणि हा षटकार. टीमची धावसंख्या 10. ॲब्सोल्युटली. मात्र मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जर करायचा असेल तर वन हॅज टू प्ले अँकर रोल आणि एक मॅन्डेटरी पॉवर प्ले या 2 षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर एक वेगवान पार्टनरशिप करणं सुद्धा गरजेचं असणार आहे. धावसंख्या झालेली आहे डबल फिगरमध्ये पोहोचते. 10. 1 बाद 10. जतीन राईट आर्म पण फटका लिव्हिंग एज. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक क्षण तर असं वाटलं की चेंडू हा सीमारेषेकडे जाईल, पण चांगलं क्षेत्ररक्षण होतंय शॉर्ट थर्ड मॅनला. अगदी बरोबर आहे. खूप चांगली फिल्डिंग शॉर्ट थर्ड मॅनला आणि तिथे फक्त 1 रन मिळाली बॅट्समन देवेशला. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअरबोर्ड रन आहेत 11. 77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा म्हणजेच येणाऱ्या 24 बॉलमध्ये तुम्हाला रन करायचे 66 आणि 66 रनपर्यंत पोहोचायचं असेल तर एक आक्रमक इनिंग गरजेची आहे. ज्या पद्धतीने आतिशने पहिल्या इनिंगमध्ये 36 रन केले, त्यामध्ये त्याने षटकारांची आतिषबाजी केली होती तब्बल 5. अगदी बरोबर. आस्किंग रन रेट सुद्धा वाढणार आहे कारण 66 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 66 धावा. ही किमान 2 ते 3 मोठे फटके खेळावेच लागतील प्रत्येक षटकामध्ये जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल. कुठेतरी एका बॉलरला टार्गेट करणं गरजेचं आहे बॅट्समनच्या माध्यमातून आणि अशी रणनीती ज्यावेळेला टीम मिटिंग बोलवली असेल त्यावेळेला केलेली असेल. मी विनंती करेन मानकोली संघाला थोडंसं फास्ट खेळा, कारण ठीक 4:30 वाजता सामना इथे सुरू झाला होता. फायनलचा सामना. आम्ही समजू शकतो तुमच्या भावना, परंतु क्रिकेट सारखं झालं पाहिजे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट तुम्हाला इथे दाखवायचे, त्यामुळे तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, थोडंसं फास्ट खेळा. देवेश आणि गीतेश माळी अशी जोडी खेळपट्टीवर आहे. देवेश खेळण्यासाठी सज्ज होते आणि गोलंदाजीसाठी तकदीर माळी.
हा चेंडू मात्र एक उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. चेंडू पडल्यानंतर बाउन्स आणि टर्नही झाला पण उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर गेला. लेफ्ट हँडेड बॅट्समॅनसाठी हा आउट स्विंगर होता. खूप चांगल्या पद्धतीने पिचिंग झाल्यानंतर ओव्हर द विकेट तुम्ही बॉलिंग करता, एक बाहेरच्या दिशेने अँगल बनतो. तो अँगल इथे मिळाला होता पहिल्या बॉलवर बॉलर तकदीरला, परंतु हा वाईट बॉल. तकदीर याला आता पुन्हा एकदा फिरकावून दिलेला आहे आणि चेंडू हवेत आहे. झेल होते का बघायचं आहे. झेल सुटते आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा काय इशारा बघायचा आहे. 4 धावांसाठी चौकार. खेळाडू सारे क्रिकेटचा महोत्सव आयला. कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये यश आलं बॅट्समन देवेशला. देवेश अगदी धावून आला देवासारखा या टीमसाठी मी म्हणेन, कारण पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉल नंतर खातं उघडलं टीमचं. देवेशनेच ते उघडलं. त्यानंतर षटकार त्याच्या बॅटमधून आणि त्याच्या बॅटमधून चौकार येतोय. स्कोरबोर्ड कुठेतरी हालता ठेवतोय. ही जमेची बाजू मी म्हणेन बॅटिंग करणारा संघ विलास मूर्ती राहणार संघासाठी. टीमची धावसंख्या आहे 16. 77 धावांचं लक्ष आहे. मित्रांनो आपण जो अंतिम सामना पाहतोय मेगा फिनाले विलासमूर्ती राहणार त्याचबरोबर एकविरा मानकोली दोन संघामध्ये. तकदीर माळी संघाचा कर्णधार. यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर पुन्हा खाली राहतोय. थोडासा टर्नही होतोय. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहिला बॉल. विकेट किपरचा वेध घेतो आणि त्याला प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये बॅट्समन देवेशला. चांगली बॉलिंग. तकदीर माळी याला पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग साधता आलेला नाहीये. चेंडू आहे तो मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय आणि ह्याच बरोबर फलंदाज धावबाद. आहे आयोजन गावदेव संघाचं, आहे वळून नवघर गावाचं. थँक्यू. कदाचित त्या स्ट्रॅटेजीचा एखादा भाग असावा, कारण दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे केला होता आणि असं अपेक्षित नव्हतं या बॅट्समनकडून, करून सेट झाला होता. रन याच्या बॅटमधून बनत होते, परंतु त्याला माहिती आहे ज्यावेळेला तुम्ही 77 रनचा लक्ष्याचा पाठलाग करता, आपल्या टीमचा हार्ड हिटर बॅट्समन, टीमचा नेता, दिशादर्शक, तारणहार, कॅप्टन आपल्या डगआउटमध्ये आहे, त्याला संधी देणं गरजेचं आहे. आणि पाहूया त्या संधीचं सोनं इथे बॅट्समन चिराग माळी करताना दिसेल का. परंतु स्कोरबोर्ड रन आहेत आतापर्यंत 17 आणि अजूनही या मॅचमध्ये रन करायच्या 60. 17 धावा झालेल्या आहेत. 2 फलंदाज बाद. आता मात्र संघाचा कर्णधार चिराग माळी येतोय, ज्याने एक मागचा सामना जर सोडला तर यापूर्वीच्या 3 सामन्यामध्ये सातत्य दाखवलं होतं. कन्सिस्टन्सी बघायला मिळाली होती. मात्र मागच्या सामन्यामध्ये चिरागाला चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. ह्या सामन्यामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतोय बघायचं आहे. तकदीर माळी याला मात्र अपील केलं जाते आणि याचबरोबर कॉट बिहाइंड. बिग विकेट, बिग ब्लो. मगाशी आपण तकदीरला विचारलं की माझी टीम मला विजय देऊन बड्डेचं गिफ्ट देईल, आणि आता मात्र मला वाटतं ज्या पद्धतीने त्याने हा बॉल टाकलाय हाच त्याच्या बड्डेचं गिफ्ट असावं. बिग विकेट मी त्यामध्ये सेलिब्रेशन बघायला मिळतंय आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे संघाचा कर्णधार तकदीर माळी याने. हे पाहू शकता रिप्लेमध्ये आपण. काय बॉल टाकला होता, पडल्यानंतर बाउन्स आणि टर्न खेळण्याचा जो प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नात मात्र वाटे कॅच अप्रतिम झेल घेतोय यशपाल माळी. लेफ्ट हँडेड बॅट्समन अगेन्स्ट द टर्न स्पिन खेळण्याचा प्रयत्न मगाशी देवेशने देखील केला होता, त्यामध्ये त्याला यश मिळालं, परंतु यावेळेला अपयश मिळालंय बॅट्समन चिरागला. आणि एक मोठी विकेट तकदीरसाठी, आणि त्याचमुळे मी म्हणेन आता दिवाळी हळूहळू सुरू झालेली आहे गावामध्ये मानकोलीच्या. क्या बात आहे. आमचे प्रिन्स मूवीचे प्रोप्रायटर प्रथमेश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. आज एक आगळावेगळा लुक आहे आणि ते मॉडेलिंगकडे वळलेले आहेत. प्रथमेश पाटील काही दिवसानंतर आपण नक्कीच त्यांना पाहणार आहोत. प्रथमेश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. तकदीर माळी यावेळेला मात्र शॉर्ट टर्म पुलचा फटका. चेंडू मिड विकेटला जातोय. शतरक चेंडूचा पाठलाग करतोय शतरक्षक येते तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 19. 3 बाद 19. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि 77 धावांचं लक्ष आहे. 77.
याला फक्त डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे. अगदी टेस्ट क्रिकेटचा अंदाज बघायला मिळाला. फक्त डिफेन्सिव्हरित्या बॅक टू द बॉलर, कुठल्या प्रकारे धाव नाहीये, निर्धाव चेंडू. कौतुक व्हायला पाहिजे बड्डे बॉय तकदीर माळी यांचं. खूप चांगली बॉलिंग. सेकंड ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये जतीनने पहिलं षटक हाताळलं, त्यामध्ये 1 विकेट 11 रन त्याने खर्च केले. दुसरं षटक तकदीरने हाताळलं, त्यामध्ये 1 विकेट 8 रन त्याने खर्च केले. खूप चांगली बॉलिंग त्याच्याकडून राहिली. पॉवर प्ले नावावर राहिलेला आहे बॉलिंग करणारा संघ म्हणजेच एकविरा मानकोलीच्या 77 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. आणि जो महत्वाचा खेळाडू होता या टीमचा चिराग माळी, याची विकेट घेतली तकदीर माळीने. आणि त्याचमुळे मी म्हणेन की या मॅचमध्ये खूप चांगलं कमबॅक झालंय बॉलिंग करणारा संघ एकविरा मानकोलीचं. 77 धावांचं लक्ष्य आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 19, म्हणजे अजूनही 18 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र आव्हान कठीण आहे. अशक्य मात्र अजिबात नाही, कारण क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द वापरलाच जात नाही. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला डॉक्टर गवळी सर, की अशक्य असं काहीच नसतं क्रिकेटमध्ये. शेवटच्या बॉलपर्यंत कुठलाही सामना यशस्वीरित्या चेस केला जाऊ शकतो आणि तो प्रयत्न करावा लागेल टीम राहणारचा विचार केला तर या मॅचच्या दरम्यान. मित्रांनो, कुंतीबाई स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी स्मृती चषक या स्पर्धेचा यावर्षी आगळावेगळा उपक्रम सिग्नेचर बोर्ड. पुढचा चेंडू यावेळेला पोल करण्याचा प्रयत्न, टॉप एज चेंडू हवेत आहे आणि व्हॉट अ कॅच यशपाल माळी समाप्त करतोय. करून दांडी गुल फलंदाजाची करून दांडी गुल गोलंदाज ठरतय पॉवरफुल पॉवरफुल. कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक. मित्रांनो, वर्ष 2021 जेव्हा स्पर्धा असेल, स्वर्गीय कुंतीबाई परशुराम जोशी जेव्हा स्पर्धा असेल, तेव्हा डगआउट जे असेल, डगआउटला जे विनर्स आहेत, चॅम्पियन संघ आहेत, चॅम्पियन संघाची नावं असतील, त्यांचा लोगो असेल. यापूर्वीच 2 पोर्टेबल संघाची नावं डिक्लेअर झाली आहेत, त्यांची नावं असणार आहेत डगआउटला. आणि तिसरा संघ कुठला या ठिकाणी चॅम्पियन होतोय त्याचं उत्तर लवकर मिळेल. खूप चांगला उपक्रम असेल आदरणीय निलेश जोशी साहेबांचा, ज्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळे बदल ते करतायत. हा चेंडू मात्र पडल्यानंतर पुन्हा एकदा बाउन्स झाला होता आणि चेंडू जाते नॉनस्टॉप सीमा पार चौकार. पारितोषिक लाखा लाखाचं आहे निलेश भाऊच्या मानाचं. पारितोषिक लाखा लाखाचं. 23 रन झालेले आहे स्कोरबोर्डवर आणि आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे बॅट्समन अक्षय. या खेळाडूने 4 बॉल 4 षटकार ठोकत असताना वडूनगर संघाच्या विरुद्ध एक नेत्रदीपक इनिंग पेश करत असताना सामना जिंकून दिला होता. म्हणजे अजूनही बॅटिंगमध्ये जी डेप्थ आहे, खोली आहे ती आहे आणि अक्षयकडे क्षमता आहे. पहिल्या बॉलवर रन येतात तिथे 4, माफ करा, दुसऱ्या बॉलवर टीमची धावसंख्या आहे 23. विनीत राईट आर्म याला तो फटका खेळला, चेंडू स्क्वेअर लेगकडे जातोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती, मात्र डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24. एक मात्र आहे की दोन्ही जी फलंदाज आहेत, दोघांकडे मोठे बडके खेळण्याची क्षमता आहे. कारण अक्षय आहे आणि दुसऱ्या साईडला नितीन आहे, दोघांकडे मोठे बडके खेळण्याची क्षमता आहे. आता मोठे फटकेच मारणं गरजेचं असेल राहणार संघाचा आपण विचार केला तर, आणि मोठ्या स्ट्रोकनेच तुम्ही त्या स्कोरबोर्ड पर्यंत जाऊ शकता. 77 रनचं लक्ष, चांगलं टार्गेट त्यांच्या समोर. विनीत याला पुन्हा एकदा हुकचा फटका, मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर, एकपेक्षा जास्त मिळणार नाहीये. फटका चांगला होता, मात्र एक जागा चांगली निवडली होती. धावसंख्या होते 25. एकेरी दुहेरी धावेनं काही साध्य होणार नाहीये. एक रणनीती मला आवडली मानकोली संघाची, जिथे जिथे आपण फिल्डर लावलेले आहेत, क्षेत्ररक्षक लावलेले आहेत, अगदी त्या लाईन आणि लेंथवर त्यांचे बॉलर बॉलिंग करताना दिसतात. कारण तुम्ही पाहता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवला, त्यामुळे बाउन्सर येत आहेत आणि हे खूप महत्वाचं असतं बॉलरच्या माध्यमातून. विनीत यावेळेला मात्र त्रिफळाचित अराउंड दी लेग्स. गोलंदाज करतो बॉलिंग फुल, गोलंदाज करतो बॉलिंग फुल, फलंदाज उडवतो षटकार. कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई हा चषक आयला, कुंतीबाई.
निम्मा संघ गारज झालेला आहे. सकारात्मक पाठलाग बघायला मिळत नाही आहे. आतापर्यंत प्रत्येक सामन्यामध्ये एक पॉझिटिव्ह उत्तर बघायला मिळतं, यावेळेला तर बघायला मिळत नाही. विनीत यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे. विनीत याने खूप प्रभावित केलेला आहे कुणालजी. प्रत्येक सामन्यामध्ये कन्सिस्टन्सी बघायला मिळालेली आहे. थँक्यू कॉमेंट्री बॉक्सवर. जाऊया आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षात. मान्यवर कक्षामध्ये काही व्यक्तिमत्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान मी निलेशजी जोशी दादा आपणास विनंती करतोय. प्रथमतः आपण जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय गोकुलजी कचर नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या वडूनगर गावात कुठलीही स्पर्धा असो, मग कबड्डी असो किंवा क्रिकेट असो, नेहमीच ज्यांची उपस्थिती असते, सहकार्य नेहमीच लाभत असते, असे गोकुलजी कचर नाईक यांचं स्वागत आणि सन्मान निलेशजी जोशी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. 12 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता आहे. स्वागत आणि सन्मान पाहतोय आपण सन्माननीय गोकुलजी कचर नाईक जिल्हा परिषद सदस्य, ठाणे जिल्हा परिषद सदस्य गोकुलजी कचर नाईक यांचं स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय. धन्यवाद, खूप खूप आभार व्यक्त करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर 12 बॉलमध्ये 52 रनची आवश्यकता आणि बॉलिंग मार्कवर आला वैभव. लेफ्ट आर्म राऊंड विकेट यावला टर्न करतोय. बॉल फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे, एकच रन मिळेल. 12 बॉलमध्ये 52 करायचे होते, 51 रनची आवश्यकता. सामन्यापासून आता दूर चाललाय संघ विलास मूर्ती राहणार. आणि मगाशी ज्यावेळेला आपण विचारलं होतं दोन्ही टीमच्या माध्यमातून, ज्यावेळेला टॉससाठी दोन्ही कॅप्टन उपस्थित होते की पराभवाचा बदला तुम्ही घ्याल का, अगदी तशाच त्वेषाने हा संघ मैदानामध्ये उतरला. आणि ड्रोन कॅमेराने चित्रण केलं जाते या स्पर्धेचं. ड्रोन व्ह्यू आपल्या स्क्रीनवर थोड्याच वेळामध्ये येईल प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. हा लोअर फुलटोस बॉल, चांगली बॉलिंग इथे होत असताना आणखीन एक डॉट बॉल गवळी सर. ॲब्सोल्युटली अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. तर सुरुवातीला उत्कृष्ट फलंदाजी आणि त्यानंतर अचूक टप्पा, लाईन, लेन, चेंडूचा वेग, सगळ्या गोष्टी बघायला मिळालेल्या आहेत गोलंदाजामध्ये. त्यामुळे सामन्यावर पूर्णपणे पकड बसवलेली आहे. विजयाकडे वाटचाल करतोय हा संघ, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. पण हा सामना जर जिंकला टीम मानकोलीने तर हा सामना भरपूर आठवणीत राहील तकदीरच्या. परंतु इथे पहा आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक, बॉल सीमा पार, हा षटकार. थँक्यू. बॅट्समन करण, त्याच्या नावामध्ये रन आहेत आणि इथे येतोय त्याच्या बॅटमधून हा षटकार. यावेळेला फुलर लेनचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, तिथे 1 रन मिळेल करणला. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता त्याने पोहोचवली 33 आकड्यावर. 33 44 44 रन करायचे आहेत. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक. 8 बॉल आणि 44 रन. म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावाच लागेल. आठ बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. वैभव बॉलिंग मार्कवर, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, चांगली बॉलिंग. यावेळेला पुन्हा एकदा टर्न केलाय बॉल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डीप मध्ये फिल्डर येतोय. 1 रन इथे मिळेल. चांगलं षटक, हे 4थं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. याही बॉलवर फक्त 1 रन मिळते. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 34 या आकड्यावर. 43 रनची आवश्यकता आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक. आणि ते 7 बॉलमध्ये 7 षटकार जरी मारले तरी मला वाटतं त्या धावसंख्येपासून 1 रनने कमी पडेल संघ राहणार विलास मूर्ती. कारण कंपल्सरी टार्गेट चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. बॉलर तयार होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने वैभव. यावेळेला फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सारा जन लोक जमलंय बघायला खेळ. आणि 6 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 40. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षात. मान्यवर कक्षामध्ये आमच्या वडूनगर गावचे भूषण, नाट्य कलाकार, रंगोलीकार, तसेच चित्रकार, मूर्तिकार या सर्वच उपाध्या आणि पेशाने सर आहेत.
महेश पाटील सर यांचं स्वागत आणि सन्मान मी निलेशजी जोशी आपणास विनंती करतोय, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक बहाल केलेलं आहे रेग्युलर क्रिकेटसाठी. महेश पाटील सर. त्यानंतर ग्रामसेवक पंचायत समिती भिवंडी सन्माननीय कुमारजी पाटील या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आणि सन्मान. कुमारजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान निलेशजी जोशी यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. 37 रनची आवश्यकता आहे. 40 रन कंप्लीट झालेले आहेत आणि बॉलिंग मार्कवर आला शेवटच्या षटकामध्ये विनीत. पहिला बॉल विनीतचा पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. प्रॉपर टायमिंग षटकार. विलास मूर्ती राहणार संघ अजूनही हिंमत हारलेला नाहीये. पावसाळी क्रिकेटमध्ये आदर्श सर्कलचं ग्राउंड, त्या सर्कलवर एका ओव्हरमध्ये 43 रनची आवश्यकता असताना दीपू माळीने तो कारनामा केलेला आहे. त्यामुळे त्याच्या संघाच्या विरुद्ध 37 रन करायचे आहेत राहणार संघाला आणि पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. त्यामुळे 31 रनची आवश्यकता येणाऱ्या 5 बॉलमध्ये आणि मैदानामध्ये रन आणि त्याच्याबरोबर बॅट्समन आहे नितीन. परंतु आता नितीनच्या बॅटमधून हा षटकार आलाय. करण खेळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. रन करायचे 31 5 बॉलमध्ये. दुसरा बॉल, आणखीन एक दमदार स्ट्रोक आणि आणखीन एक दमदार षटकार. नितीनच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 सिक्सेस. बघा खेळाडू सारे जमलन बघा खेळाडू सारे क्रिकेटचा महोत्सव व्हायला. कोणती बाई हा चषक आयला. 4-25 हे समीकरण आलेलं आहे. हिम्मत हारलेली नाहीये हे म्हणावं लागेल. कौतुक व्हावंच लागेल त्यासाठी या खेळाडूचं, कारण ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केलेली आहे. 4 बॉल आणि 25 रनची आवश्यकता. एक खराब बॉल मॅच मध्ये राहणार. आणखीन एक वेळा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॉल अलॉंग द कार्पेट चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर येतोय भरपूर वेगाने. दीपू माळी थ्रो चांगला आहे. यष्ट्यांचा वेध घेता आलेला नाहीये यशपालला. त्यामुळे 2 रन मिळतील नितीनला आणि 2 रनने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 54 या आकड्यावर. 54. 23 रनची आवश्यकता. 3 बॉलचा खेळ शिल्लक. 3 बॉल 23 रन. एखादा खराब बॉलच या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो विलासमूर्ती राहणाळला. आणि विलासमूर्ती राहणाळ या टीमने मला वाटते 3 ते 4 दिवसाच्या अगोदर मानकोली संघाचा पराभव केला होता गुंदवलीला आणि बाळामामा चषकामध्ये. आणि त्या पराभवाची परतफेड देखील या ग्राउंडवर होऊ शकते स्वर्गीय कुंतीबाई स्मृती चषकाच्या दरम्यान. येस, अजूनही सामना संपलेला नाही आहे, पण एक गोष्ट मात्र आहे की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे याची प्रचिती या एका आठवड्यात आलेली आहे. त्यासाठी होऊ शकते हा शब्द तेवढा समर्पक वाटतो. आणि पाहूया ती पराभवाची परतफेड इथे केली जाईल का. 3 बॉलचा खेळ शिल्लक. बॉल तयार. यावेळेला फटका हवेत आहे. टायमिंग जुळलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. नितीनच्या बॅटमधून षटकार आहे. कोणती बाई हा चषक आयला. कोणती बाई हा चषक आयला. 60 रन झालेत आणि अगदी थाटात बॅटिंग करताना दिसतोय. सामना कुठलाही संघ जिंको, परंतु नितीनची बॅटिंग जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाही मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा नितीनच्या या बॅटिंगसाठी. वेल प्लेड नितीन. ऍब्सोल्युटली. पराभव जरी झालेला असला तरी मग आतापर्यंत तरी प्रेक्षकांची मनं मात्र जिंकलेली आहेत. प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. चांगली बॅटिंग केली आणि आता विचार करायला लावणारी बॅटिंग इथे करत असताना. म्हणून तर म्हटलं जातं स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही. आणि तशीच बॅटिंग सध्या मैदानामध्ये करतोय नितीन. स्ट्रगल प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्वाचं असतं. शर्तीचे प्रयत्न तो करताना दिसला. मॅच भरपूर दूर होती, आवाक्यात वाटत नव्हती, तरी देखील मॅच मध्ये शेवटपर्यंत हिम्मत हारलेली नाही. आणि त्याची ही स्ट्रगल त्याला गुगलवर घेऊन जाईल याच्यामध्ये शंका नाही. याला आणखीन एक चांगला स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन इथे मिळेल नितीनला. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 61 आणि येणारे बॉल शिल्लक आहेत. एक बॉल मध्ये रन करायचे. 16. 40 संघांचा सहभाग असलेली स्पर्धा. शेवटचा बॉल आपल्या समोर आणि गेले 8 दिवस ज्याची प्रतीक्षा करत होतो तो क्षण आता आलाय.
शेवटचा बॉल षटकाराने गोल, सामना फिनिश. आणि इथे विजयी संघ ठरलाय एकविरा मानकोली. या स्पर्धेचा विजेता संघ स्वर्गीय कुंतीबाई जोशी चषक. एकविरा मानकोली संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन एकविरा मानकोली आणि हार्ड लक विलासमूर्ती राणाल. जयगाव देव संघाच्या व्हॉलंटियरना विनंती असेल, ज्या खुर्च्या आहेत मैदानाभोवती त्या खुर्च्या आपण समोर आणून जमा करायच्या आहेत, समोर आणून ठेवायच्या आहेत.